नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट चना फ्राय। चना फ्राय बनवायलाही अगदी सोपा आहे आणि नाश्त्यासाठी उत्तम पर्याय। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। मी रात्री 1 वाटी चणे पाण्याने धुवून भिजत घातले होते। एक रात्र पूर्ण भिजले ते। सकाळी पुन्हा त्यांना पाण्यातनं काढून घेतले, थोडे धुवून घेतले आणि कुकर मध्ये ते शिजण्यासाठी लावले। पाणी आणि मीठ टाकून शिजायला ठेवलेले आहेत। 2-3 शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिरे मसाला वाटण्यासाठी घेऊया। ते मिक्सर मधनं वाटून घ्यायचे, थोडे जाडसरच राहू द्यायचे। 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होण्यासाठी ठेवायचा। कुकर थंड झाल्यानंतर कढईमध्ये त्याला फ्राय करण्यासाठी घेऊया आपण। 1 चमचा तेल कढईत टाकून घ्यायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये वाटलेला आपला मसाला तो टाकून घ्यायचा। तो थोडासा लालसर झाला की थोडासा गरम मसाला घरगुती जो काही मसाला आपल्या घरात असेल तो थोडासा टाकून घ्यायचा आणि फ्राय करून घ्यायचं। थोडे मीठ टाकायचे आपल्या चवीनुसार, थोडे जपूनच मीठ टाकायचे कारण आपण चणे शिजवतानाही मीठ टाकले होते। आणि टोमॅटो केचप मी टाकलेला आहे। तुमच्या घरात जे असेल ते तुम्ही टाका, जसे की टोमॅटो सॉस वगैरे। आता मला हवा तेवढा घरातल्या मुलांच्या पसंतीला जेवढे आवडतं त्या प्रकारे मी आता बनवलेले आहे। तुम्ही घरातल्या मुलांचा विचार करा आणि त्यांच्या चवीनुसार बनवा आणि छान असे ते फ्राय करून घ्यायचे। नाश्त्यासाठी हा खूप छान असा पदार्थ आहे, झटपट होतो, शिवाय पोट पण भरतं आणि पौष्टिक तर खूपच। आपले चणे शिजवलेले आहे त्यामुळे फक्त आपल्याला आता फ्राय करायचे आहे। फ्राय झालेले आहेत ते आता मी प्लेटमध्ये काढून घेतले। फ्राय झाल्यानंतर आपण त्यावर थोडासा बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। घरामधले जी काही शेव असेल, आलू भुजिया शेव किंवा आता माझ्याजवळ लसण शेव उपलब्ध होती तर मी ती टाकली आणि लिंबाची फोड घ्यायची। थोडासा लिंबू पिळून या चना चटपटावर तुम्ही टाकून खाऊन बघा, एकदम लाजवाब अशी टेस्ट तुम्हाला मिळेल। कशी वाटली तुम्हाला चविष्ट चना फ्रायची रेसिपी? तुम्ही घरी करून बघा। तुमचा अनुभव आम्हाला कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।